गुरुचरित्र अध्याय 32 श्रीगणेशाय नमः. पतिव्रतेची या रीती सांगे देव बृहस्पती सहगमनी फलश्रुती येणेपरी निरोपिली. विधवापणाचा आचारू सांगता झाला देवरू पुसताती ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते. जवळी नसता आपुला पती त्याते मरण झाली या प्राप्ती काय करावे त्याचे सती सहगमन केवी करावे. अथवा असेल गरोदरी असे तिथे कन्याकुमारी काय करावे तिये नारी म्हणून विनविती गुरुसी. ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारून एकचित्ते करून ऐका श्रोते सकळ. पती जवळी असे जरी सहगमनी जावे तिये नारी असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपानी असता कुमारू तिने करिता पाप थोरू पुरुष मेला असेल दुरू सहगमन करू नये. तिने असावे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमासमाने असे पुण्य पर्येसा. विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोरू निवर्तता आपुला भरतारू केशवपन करावे. ज्या का विधवा केश राखीती त्यांची ऐका फलश्रुती केश पुरुषासी बाधिती नरकापरी पर्येसा. यास्तव करणे केशवपण करावे तिने नित्य स्नान एक वेळा भोजन करावे तिने पर्येसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने. 5 दिवस पक्षमासास करावा तिने उपवास अथवा चांद्रायणग्रास भोजन करणे पर्येसा. चंद्रोदय बीजेसी 1 ग्रास तया दिवसी चढते घ्यावे 15 दिवसी पौर्णिमेसी भोजन. कृष्णपक्षी येणेपरी ग्रास घ्यावे उतरत नारी अमावास्या येता जरी 1 ग्रास जेवावा. शक्ती नाही जियेसी एकान्न जेवावे पर्येसी अथवा फल आहारेसी अथवा शाखा आहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र कधी न घ्यावे अपवित्र जेणे राहे प्राण मात्र श्वासोच्छ्वास झाले ऐसे. शयन करिता मंचकावरी पुरुष भाली रौरव गोरी भोगी नरक निरंतरी पतीसहित पर्येसा. करू नये मंगलस्नान अथवा देहमर्दन गंध परिमल तांबूल जाण पुष्पादी तिने वर्जावे. पुत्रावीण असे नारी करणे तर्पण पुत्रापरी तीळ दर्भ कुशधारी गोत्रनाम उच्चारावे. विष्णुपूजा करावी नित्य आपुला पुरुष हा निश्चित पुरुष आठवणी चित्त विष्णुस्थानी मानिजे. पुरुष असता जेणेपरी पती निरोपे आचार करी तेणेची रीती विष्णू अवधारी त्याचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपासव्रत विष्णू निरोपे करावे निश्चित अथवा गुरु द्विज विख्यात त्यांचे निरोपे आचरावे. आपण असता सुवासिनी ज्या वस्तूची प्रीती अंतःकरणी तैशी वस्तू द्यावी धणी विद्वत जनविप्रांसी. वैशाख माघ कार्तिक मास अनेक स्नानी आचार विशेष माघ स्नान तीर्थास विष्णुस्मरणे करावे. वैशाखी जळकुंभदान कार्तिकी दीपाराधन ब्राह्मणा द्यावे घृतदान यथाशक्त्या दक्षिणेसी. माघमासी तिळघृतेसी द्यावे दान विप्रांसी अरण्यात वैशाखमासी पोळी घालीजे निर्मळोदके. शिवालयी ईश्वरावरी गळती ठेवीजे निर्मळ वारी गंध परिमळ पूजा करी तेणे पुण्य अगाध. विप्राची या घरोघरी उदक घालीजे शक्त्यानुसारी अन्न द्यावे निर्धारी अतिथीकाळी पर्येसा. तीर्थयात्रे जात्या लोका त्याते द्याव्या छत्रपादुका येता आपल्या गृहांतिका पादप्रक्षालन करावे. वारा घालावा विझणेसी वस्त्र द्यावे परिधानासी गंध तांबूल परिमळासी कर्पूरवेलादी पर्येसा. जलपात्र द्यावे शक्तीसी गुडपान आम्रपानेसी द्राक्षे कर्दळी फळेसी ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे द्विजा पतीच्या नावे अर्पीजे वोजा संकल्पून पुरुषकाजा धर्म करणे येणेपरी. कार्तिकमासी जवान्न अथवा जेवीजे एकान्न वृताक माश मसूर लवण तैलादी मधू वर्जावे. वर्जावे कास्यपात्र आणिक वर्जावे द्विदलमात्र मनी असावे पवित्र एकाग्रेसी पर्येसा. पलाशपात्री भोजन करावे शुची उद्यापन करावे जे जे व्रत धराते त्याते उजवावे तत्वता. घृतभरीत कास्यपात्र विप्रा द्यावे पवित्र भूमिशयन केले व्रत मंचक द्यावा विप्रासी. जे जे वस्तू त्यजिली आपण ते द्यावी ब्राह्मणा लागून रसद्रव्ये 1 मास जाण त्याग करावी पर्येसा. त्यजून या दधी क्षीर उद्यापन आचार मनोहर असली या शक्तीनुसार धेनू द्यावी सालंकृत. विशेषी असे आणिकुरत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवांसी म्हणे बृहस्पती. दीपदान भाग 16 वरकड नसती धर्म सकळा या कारणे अनंतफळा दीपदान करावे. माघस्नान माघमासी करणे सूर्योदयासी येणेपरी 1 मासी आचरावे भक्तीने. लाडू तिळ खर्जुरेसी करुनी पक्वाने ब्राह्मणांसी द्यावी तिणे भक्तीसी दक्षिणेसहित जाणा. शर्करा मिरे येळेसी तळून अपूप घृतेसी दान द्यावे यतीसी भोजन द्यावे अतिता. हेमंत ऋतू होता जाण वावया शीतनिवारण काष्ठी द्यावी विप्राकारणे वस्त्रे द्यावी द्विजांसी. पर्यंत द्यावा सुषुप्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्र रक्त वस्त्रेसी कंबळ द्यावे विप्रवर्गा. वावया शीतनिवारण औषध द्यावे उष्ण उष्ण तांबूलदान परिपूर्ण द्यावे येळाकर पुरेसी. गृहदान द्यावे विप्रासी सांवत्सरिक ग्रामेसी जाता तीर्थयात्रेसी पादरक्षा द्यायजे. गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधींसी अभिषेकावा गौरीहर.
धूप दीप नैवेद्यसी पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उजळिता आणिक सुगंध गंधेसी तांबूलदान विधींसी कर्पूरवंगादी विविधेसी भक्तिभावे अर्पिजे आपला पुरुष ध्यावोनी मनी नारायण तो म्हणूनी पूजा करावी एके मनी भक्तिभावे पर्येसा नेमे असावे तिये नारी न बैसावे बैलावरी लेवू नये चोळी करी श्वेतवस्त्र नेसावे राग कृष्ण चित्र वस्त्र लेता जाण दोष बहुत आणि कसे व्रत पुत्राचे बोल वर्तावे आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम पतीपासून पुत्रजन्म पुत्राज्ञेत असावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमनाचे फळ असे पापी जरी पती असला असेल पूर्वी निवर्तला नरकामध्ये वास केला पापरूपे भुंजत विधवापणे येणेपरी आचरण करीजे नारी मरण होता अवसरी घेवोनी पती स्वर्गी जाय जितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारून ऐक बाळे तव मन ज्यावरी प्रीती तेची करी दुःख सकळ त्यजोनी मम बोल ठेवी मनी सांगितले तुझे लागोनी परलोक साधन धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरसी विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकेची जे आवड तुझे मनी सांग माये विस्तारोनी हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेमभावे ऐकोनी तया अवसरी केले नमन तिये नारी विनवितसे करुणोत्तरी भक्तिभावे करुनिया जय जयाची योगीश्वरा तुची पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनक जननी तुची होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रात भेटले ती तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा सांगितले तुम्ही आचार दोन्ही कष्ट बहु विधवापणी अशक्य आम्हा न टाके स्वामी असाधारण असे दातारा तारुण्य पण मजसी लावण्य असे देहासी निंदापवाद शरीरासी घडेल केवी वर्तमान संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी पतिस्वे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे म्हणूनी मागुती नमस्कारी माथा ठेवी चरणांवरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे करुणाकृपेचा सागर उठवीचे योगेश्वर देता झाला अभयकर म्हणे पतिस्वे जावे तोची ठाव पुरुषासी जाय माते सांगतेसी सांगेन तुझं विशेषी ऐक माते एकचित्ते आलात तुम्ही दर्शनी श्रीगुरु भेटी लागोनी आरोग्य होईल म्हणूनी भक्तिभावे करून या होणार झाली ब्रह्मकरणी काळासी जिंकिले नाही कोणी जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होतसे ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे भोगणे असेल आपण घडे तैसे श्रुतिवचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देख डोंबागरी वाहे उदका बळी अजिंक्य ऐका तोही गेला पाताळा सहस्त्रकोटी वर्षे ज्यासी आयुष्य असे रावणासी काळ तयाप्रती ग्रासी दुर्योधना काय झाले विश्वदेव इच्छारमणी तेही पडले रणांगणी परीक्षिती सर्पाभेणी लपता काय झाले तया अनंत अवतार येणेपरी होऊनी गेले संसारी देव दानव येणेपरी सकळ काळाधीन या कारणे काळासी कोणी जिंकिले नाही क्षितीसी सकळ देवदानवांसी काळ जिंकी निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी एका श्रीगुरु वाचोनी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे श्रीगुरु दर्शना जाय म्हणे म्हणूनी भस्म तयवेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता जहाला तयवेळी योगी बोले तियेसी रुद्राक्ष बांधी कंठासी दोन्ही प्रेतकर्णासी बांधोनी देहेन करावे आणिक एक सांगेन तुझं गुरुदर्शना जाई सहज रुद्रसूक्त म्हणती द्विज गुरुचरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेवोनी आपुला देह प्रोक्षोनी प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करावे भक्तीने मग जावे सहगमनेसी वाणे द्यावी सुवासिनींसी अनेक द्रव्ये वेचुनी हर्षी विप्रा तोषवावे बहुत ऐशा परी तियेसी सांगोनी गेला तापसी पतिव्रता भावेसी करी आयती त्यावेळी भले ब्राह्मण बोलावुनी षोडश कर्मे आचरोनी प्रेतासी प्रायश्चित्त देवोनी औपासन करविताती सुस्नात होवोनी आपण पीतांबर नेसोन सर्वाभरणे लेवोन हळदी कुंकू लावितसे औपासन प्रेतासी करविताती विधींसी प्रेत बांधोनी काष्ठेसी घेवोनी गेले गंगेत अग्नी घेवनी तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहु मानसी प्रेतापुढे जातसे 16 वरुषांचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याईलीसे आभरणे लक्ष्मी सरसी दिसतसे मिळोनिया नगरनारी पाहो आल्या सहस्त्रचारी माथा तुकविती सकळी पतिव्रता म्हणूनिया एक म्हणती काय नवल पूर्ववेसी असे बाळ काय दैव पूर्वफळ पतिस्वे जातसे देखिले नाही पतीचे मुख नाही जहाले की बाळक कैसा जीव झाला एक आनंदरूपे जातसे म्हणती शिकवाईसी वाया का हो जीव देसी परतुनी जाई माहेरासी आपुल्या मातापित्याजवळी एक म्हणती ज्ञानवंता सत्य नारी पतिव्रता बुद्धी दे गा जगन्नाथा सकळ स्त्रिया ऐसीच
धन्य हिची माता पिता 42 उद्धरले आता प्रेतापुढे चालता एक पावला अश्वमेधफळ येणेपरी नदी तीरासी गेली नारी पतीसरसी कोण केले अग्निसी काशली शेणी अपरिमित अग्निकुंडस निधेसी ठेविले तया प्रेतासी बोलावोनी सुवासिनींसी देई झाली वाण देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडर कंठसूत्रेसी सुवासिनींसी देतसे गंधपुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनींसी द्रव्य दिदले अपारेसी समस्त ब्राह्मणा तयवेळी नमन करोनी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणसे माझा पिता शूलपाणी उमा गौरी अंतःकरणी आम्हा बोलाविले सगुणी प्रेमभावे करुनिया आली श्रावणी दीपवाळी आम्ही जातो मातेजवळी पतीसहित मने निर्मळी जाते लोभ असो द्यावा समागमे लोक आपुले होतेच एका सवे आले त्यांसी सांगतसे बाळे परतोनी जावे ग्रामासी पुसता श्वशुरमामेसी त्याते न सांगावे परियेसी प्राण देतील आम्हांसी हत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही सांगावे ऐसे क्षेमाहे तीर्थवासे भीमा तीर्थस्थान ऐसे श्रीगुरुचे सन्निधानी आलो श्रीगुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिलो आपण संतोषी म्हणून सांगा घरी आमुचे ऐसे सांगा श्वशुरमामींसी आमुचे मातापित्यादिकांसी इष्टजन सोयरियांसी सांगा येणेपरी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख पावले सकळजन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तये क्षणी घालिता ती काष्ठशेणी तो आठवण झाली झणी योगेश्वराचा उपदेश मग रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधिले प्रेताची या श्रवणी कंठसूत्री दोन ठेवोनी पुसतसे ब्राह्मणांसी विनवितसे द्विजांसी संकल्प केला म्या मानसी श्रीगुरुमूर्ती आहे कैसी आपल्या दृष्टी पाहीन दृष्टी देखोन या स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापासी आज्ञा झाली या वेगेसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन बोलता ती विद्वज्जन तहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी जेथे होता ऋषिकेशी श्रीनरसिंह सरस्वती सर्व येती नरनारी विप्रमेळा नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेची जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणूनी आम्हा अवेरिले तुची दाता सर्वेश्वर शरणार्थांचा आधार ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपण न लादेची हेळामात्रे त्रिभुवनासी राची स्वामी रजोगुणे सृष्टीसी सत्वगुणे सृष्टीसी प्रतिपाळीसी तुची स्वामी तमोगुणे निश्चयसी प्रलय समस्त जीवांसी त्रिगुण तुची होसी त्रिमूर्ती तुची देवा तुझपाशी सर्व सिद्धी ओळंगीती तव विधी देखिली आमुची कुडी बुद्धी जाणोनी माते अवेरिली एखादा नर बाधा करी जाणोनी सांगती राजद्वारी क्षण न लागता अवसरी राजा साह्य करितयांचे रोग होता मनुष्यासी जाऊन या वैद्यापासी औषध करी तात्काळेसी आरोग्य तया होतसे तू त्रिमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार सर्व भक्तजना आधार म्हणून सेविती सकळजन अपराध आपण काय केले वेटीसी 20 गावे आले मातापिता विसरले तुझ्या ध्याने स्वामिया होसी तुची मातापिता म्हणून आले धावता बेटी होता आरोग्यता पती स्वावी म्हणून या आपुले समान असती नारी त्या नांदता पुत्रपौत्री आपण झाले दगडापरी पुत्र नाही आपणासी पती आपुला सदा रोगी कैचा पुत्र आपणालागी तरी याची काम्या लागी निघोनी आले स्वामिया आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा धरून मानसी आले स्वामी कृपासिंधू पुरले माझे मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवल झाले स्वामिया मनोरथ पावला सिद्धीसी म्हणून आले पुसाव्यासी जाते आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊनी ऐशा परी ध्यान करीत आली अमरजा संगमी त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामिया उभी ठाकोनिया दुरी तया साष्टांग नमन करी श्रीगुरु म्हणे त्या अवसरी सुवासिनी होय ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एकभक्ती पुनर्पी स्वामी तेणे स्रीती अष्टपुत्रा होय म्हणतसे ऐसे ऐकून या वचन हास्य करीती सकळजन सांगताती विस्तारून गुरु लागी सत्वर विप्र म्हणती स्वामीसी इचा पती पंचत्वासी पावला परंधामासी सुवासिनी केवी होय प्रेत नेले स्मशानासी ई आली सहगमनासी निरोप घ्याव्या तुम्हापासी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेवोनी अग्निकुंडा जावोनी समागमे पतिशेनी दहन करणे तियेसी ऐकोनी त्याचे वचन श्रीगुरु म्हणती हासोन इचे स्थिर हेवपण मरण केवी घडेसी गुरु म्हणती जावेळी आणा प्रेत आम्हाजवळी प्राण गेला कवणे वेळी पाहू म्हणती अवधारा श्रीगुरु म्हणती द्विजांसी आमुचे बोल जहालेसी अहेवपण स्थिरीसी संदेह न धरावा मनात या बोलाचा निर्धारू करील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आणा प्रेत आम्हाजवळी श्रीगुरुचा निरोप होता आणो गेले धावत प्रेता पाहती लोक कौतुका अभिनव म्हणताती इतुके होता ते अवसरी आले विप तेथवरी पूजा करीती मनोहरी श्रीगुरुची भक्तीने रुद्रसूक्त म्हणूनी अभिषेक करीती श्रीगुरुचरणी षोडशोपचारी विस्तारोनी पूजा करीती भक्तीने
तीर्थपूजा नानापरी पूजा करीती उपचारी इतुकिया अवसरी घेऊनी आले प्रेतासी. प्रेत आणोनिया देखा ठेविले श्रीगुरु सम्मुखा श्रीगुरु म्हणती विप्रलोका सोडा वस्त्र दोर त्याचे. चरणतीर्थ त्यावेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्रीगुरु निरोपे ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थस्नपन अमृतदृष्टीसी आपण पाहती प्रेत अवधारा. पाहता सुधादृष्टी करून प्रेत झाले संजीवन उठोनी बैसे तत्क्षण अन मुरडीत पर्येसा. नग म्हणूनी लाजत प्रेत झाले सावचित्त नवे वस्त्र नेसत येवोनी बैसे एकीकडे. बोलावोनी स्त्रियेसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणले मजसी यतीश्वर कोण सांगे. इतुके लोक असता का वो तू न करसी चेता निद्रा आली मदोन्मत्ता म्हणूनी सांगे स्त्रियेसी. ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघेजण नमन करीती श्रीगुरुसी. चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघेजण पाहती लोक सर्वजन महा आनंद प्रवर्तला. म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण पापापासा वनुसंधान जन्म जहालो पर्येसी. दुर्बुद्धीने वर्तलो पापसागरी बुडालो तुझे चरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु. सकळ जीवमात्रांसी रक्षिता शंकर तू होसी ख्याती तव त्रिभुवनासी शरणागता रक्षिसी. त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परू ब्रह्मा विष्णू शंकरू सच्चिदानंद स्वरूप तू. त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगद्भर्ता कृपासागरा जगन्नाथा भक्तजन विश्रामा. जय जयाची गुरुमूर्ती जटाजूट पशुपती अवतरलासी तू क्षिती मनुष्यदेह धरुनिया. त्राही त्राही पिनाकपाणी त्राही देवा तू शिरोमणी भक्तजन पाळोनी रक्षितोसी निरंतर. सर्व भूती तुची वससी नमन तुझे चरणांसी मज ऐसे गमलासी मातारूप वर्तत तू. त्रिभुवनी तव करणी माथा ठेविला तुझे चरणी निश्चय केला माझे मनी पुनर्जन्म नव्हे आता. विश्वकारण करीसी खेळामात्रे श्रेष्ठी रचिसी मज ऐसे गमलासी अज्ञानरूपे वर्तत. तुझे न ऐके एखादा जरी कोपसी त्वरी त्यावरी माझे मनी येणेपरी निष्कलंक तू दिसतोसी. क्रोध नाही तुझे मनी आनंदमूर्ती तुची सहस्त्रगुणी भक्तजना संरक्षणी कृपासागर स्वामिया. जीवमात्रा कृपा करीसी शरणाता ते रक्षिसी इहपर सौख्याते देसी चतुर्विध पुरुषार्थ. तुची करुणेचा सागरू चिन्मात्रा अगोचरू श्रीनरसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया. एसी नानापरिसी स्तोत्रे केली श्रीगुरुसी श्रीगुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयवेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी होतील सत्य तुझसी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे पूर्वदोष. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हांसी यथार्थ सांडोनी संदेह त्वरित सुखी असा म्हणती गुरु. इतुके होता ते अवसरी मिळाल्या होत्या नरनारी जय जयकार अपरंपारी प्रवर्तला तयवेळी. नमन करीती सकळजन स्तोत्र करिताती गायन करिताती निरंजन जय जयकार प्रवर्तला. तयामध्ये विप्र एक होता धूळ कुबुद्धिक आपुले मनी आणोनी तर श्रीगुरुसी पुसतसे. विप्र म्हणे श्रीगुरुसी विनंती स्वामी परियेसी संशय अमुचे मानसी होत आहे स्वामिया. वेदशास्त्रे पुराणे बोलताती सनातने ब्रह्मलिखित सत्य जाणे म्हणूनी वाक्य निर्धारी पा. घडला नाही अपमृत्यू यासी दिवामरण परियेसी आला कैसा जीव यासी ब्रह्मलिखित सत्य मिथ्या. न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया गुरु म्हणती हसोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी. गुरु म्हणती तयासी सांगेन तुझं विस्तारेसी पुढील जन्माच्या आयुष्यासी उसने घेतले परियेसा. आम्ही तया बहमदेवासी मागून घेतले करुणेसी पुढले जन्मी परियेसी वर्षे 30 संख्या पै. भक्तजन रक्षावयासी मागून घेतले ब्रह्मदेवासी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गाते. तटस्थ झाले सकळजन साष्टांग करीती नमन गेले आपुलिया भुवना ख्याती झाली चहुराष्ट्रा. पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीसी. अपार द्रव्य वेचोनी विप्र तोषवोनी आराधनी सूर्य जाता अस्तमानी येती गुरुच्या मठासी. स्त्रीपुरुष नमस्कार करिताती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करीती श्रीगुरुसी. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ते ऐका कथा असे अपूर्व देखा सांगेन ऐका एकचित्ते म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता पावन मनोहर सकळाभिष्टे पावती येती श्रीगुरुचरित्रामृत. उठविले विप्राचे प्रेत सौभाग्य देवोनी अद्भुत परम तयासी तोषविले येती श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्रौ. श्रीनृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतसंजीवन नाम द्वात्रिंशोऽध्याय श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.